नमस्कार मंडळी, मी आकाश ओले स्वागत करतो तुमचं आपला फिरस्ते करू या यूट्यूब चॅनलवर। आणि आज आपण व्हिजिट करणार आहोत श्री क्षेत्र नस्तनपूर येथे शनिदेवाच्या दर्शनासाठी। आज आपण इथे आलेलो आहोत। इथे पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे। तिकडे पाठीमागे पार्किंग आहे आणि इकडे संपूर्ण मंदिराचा परिसर आहे। हा खूप निसर्गरम्य वातावरण आहे तिकडे। तर चला गेट मधून प्रवेश करून आता मध्ये आलेलो होतो आणि मध्ये आल्यानंतर इथे एक दगड ठेवलेला आहे। हा असं म्हणतात की याच्या खाली $1 डॉलर ठेवला आणि त्याच्यावर हात ठेवल्यानंतर तो फिरतो आणि ती मनाची इच्छा आपण बोलल्यानंतर ती पूर्ण होते। आता माझ्यासोबत महेश आलाय। महेश तू कर ट्राय तिथं। हा कॉइन देऊ? एक मिनिट, मनातली इच्छा पूर्ण होईल का तुझी? फिरवा एकदम प्रामाणिकपणे मनातून बोल। आता मग हेच झालं। मी माझं बघतो आता कसे कॉइन ठेवलं त्याच्यावरून जे मनात असेल ती इच्छा मागायची असते, मग तो फिरतो असं बोल। मी मनापासून इच्छा मागतो देवाकडे। तिथे $1 ठेवला त्याच्या खाली आणि मनातली इच्छा मागितली, ते फिरल्यासारखं होतं। पण मी माझ्या हातानेच फिरवलं होतं, असं काही होत नाही। असं असतं तर सगळे टाटा बिर्ला अंबानी झाले असते, असं काही नाही। शेवटी आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, कष्टच करावे लागतील। देव पण जो कष्ट करतो त्याच्या पाठीमागच उभा राहतो। खूप मोठा परिसर आहे हा मंदिराचा संपूर्ण इथे आजूबाजूला, आणि खूप वृक्षारोपण झाडांची लागवड खूप प्रमाणात केलेली आहे। खूप झाडं लावलेली आहेत तिथं। खूप निसर्गरम्य वातावरण करून ठेवलं। हा संपूर्ण जो परिसर दिसतोय तो मंदिराच्या बाहेरचा परिसर, इथून मंदिराचा प्रवेशद्वार। बाहेर खूप तापमान आहे। मध्ये जाण्यासाठी छान मॅट टाकलेले, इथून पायी याच मॅट वरून जायचं। भाविक मंडळी येतात जातात छान। आता आपण शनिदेवाचं दर्शन करून बाहेर आलेलो आहोत आणि आता आपण गार्डन कडे जाणार आहोत। इथे छान गार्डन आहे, खूप छान छान झाडं आहेत तिथे। तर चला मग तिकडे जाऊया। गार्डन कडे गेलो होतो पण तिकडे गार्डनला एंट्री बंद आहे, तिकडे जाण्यासाठी रस्ताच नाहीये। तर आता आम्ही दुसरा रस्ता बघतोय इथून जाण्यासाठी, कुठं आहे का आतमध्ये। वापस बाहेर आलेलो, इथून मंदिराचा परिसर पण दिसतोय आणि इथं आउटगेट। त्या बाजूला तिकडे स्टॉल लागलेले छोटे छोटे, फार मोठे नाहीये। आता बाहेर आलोय, या साईडला रेल्वे पटरी इकडं। वातावरण तर खूप छान आहे। मोठे मोठे लिंबाचे झाड आहेत आजूबाजूच्या परिसरात। बाहेर आलोय आता इकडे
खरं तर आतमध्ये जायची खूप इच्छा होती, कारण खूप निसर्गरम्य वातावरण दिसत होतं तिकडं, पण जाण्यासाठी रस्ताच नाहीये तिकडं. बाहेर आलो तरी इतके शांतपणे आम्ही जाणार नाही, रस्ता शोधू आणि जर तिकडे जायलाच भेटलं तर निश्चितपणे तुम्हाला पण दाखवू. तर चला मग पुढे बघू रस्ता भेटतो की नाही. वापस गाडीकडे आलो, तिकडे तिथं गाडी पार्क केली तिथेच. तिकडून खूप चालत चालत पुढे आलो. मला वाटतं आता इकडे रस्ता असेल, तिथे दाखवलंय संपर्क कार्यालयाचं बोर्ड आहे. असं वाटतंय की इकडे गार्डन. एक मित्र आलाय, त्याला विचारलं, भैया गार्डन साठी जाण्याला रस्ता कुठे आहे आतमध्ये? गार्डन बंद आहे का? गार्डन बंद आहे, त्याला विचारलं होतं, तिथं बंद आहे सगळं. मित्रांनो, शनिदेवाचं दर्शन करून आता आम्ही चाललोय ख्वाजाच्या भुईकोट किल्ल्याकडे. आणि तिकडे जाण्यासाठी आतमध्ये रेल्वे ब्रिज आहे, तो क्रॉस करून जावं लागतं. इतकाच अंतर आहे फक्त, मध्ये दोघांच्या मध्ये फक्त रेल्वे. ती रेल्वे क्रॉस केली की 1 मिनिटाच्या रस्त्यावर ख्वाजाचा किल्ला आहे, भुईकोट किल्ला. तर चला तिथे जाऊ आणि मी तुम्हाला दाखवतो पुढं. भुईकोट किल्ला जो की नस्तनपुरी येथे आहे आणि ख्वाजाचा किल्ला असं म्हणून त्याला ओळखतात. हा किल्ल्याचा इथं प्रवेशद्वारापैस बुरुज आहे आणि त्या बाजूला तो दिसेल तिकडे एक बुरुज, तिकडं तटबंदी. तर आपण आतमध्ये जाऊ, बघू कसा आहे हा भुईकोट किल्ला. खूप मोठा किल्ला आहे हा. आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर इथं लगेचच एक मंदिर आहे. आपण जाऊ तिथं दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊया. गणपतीचं मंदिर आहे. गणपती पाहिल्यानंतर मला एक श्लोक आठवला. श्री गणेशाय नमः. आता पंचदशोध्याय. निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिरुद्ध कामा द्वंद्वैर मुक्तम सुख दुःख संज्ञम गच्छन्त मूढम पद्मव्यम तत. मित्रांनो, खूप छान वाटलं गणपतीचं दर्शन केल्यानंतर. आता आपण या किल्ल्याच्या मध्ये जाणार आहोत. बघू आतमध्ये काय परिस्थिती तर गंभीर आहे, खूप जास्त ऊन लागतंय. हा इकडे एक बुरुज आहे खूप मोठा आणि खूप कडाने रस्ता आहे. मित्रांनो, आतमध्ये काहीच राहिले नाही, पूर्ण किल्ल्याची पडझड झालेली. इकडे काय प्रकार आहे काय माहिती. इकडे येणं तर चुकीचं आहे, आलं नाही पाहिजे, पण दाखवतो. पूर्ण किल्ला बघू शकता तुम्ही कशा अवस्थेत आहे, पूर्ण पडझड झालेली. हा एक भुईकोट किल्ला आहे. मित्रांनो, भुईकोट किल्ला म्हणजे जमिनीवर असलेला. मित्रांनो, शनिदेवाचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर हा भुईकोट किल्ला बघण्यासाठी आलो. भुईकोट किल्ला पण बघितला. असं म्हणतात का हा ख्वाजाने बांधलेला किल्ला आहे आणि ख्वाजाला परीस सापडला होता. जे परीस म्हणजे ज्या वस्तू लावलं त्या वस्तूचं सोनं होतं, त्याला परीस म्हणतात. पण ही कथा जरी काल्पनिक असली, याच्याहून एक अंदाज लावू शकतो आपण का ख्वाजा हा राजा खूप जास्त श्रीमंत असेल, आगडबम संपत्तीवाला हा राजा असेल, म्हणून त्याला अशी कथा लावली गेली. किंवा याच्या धनाचं काही राशा असतील खूप मोठ्या मोठ्या. मित्रांनो, दोन्ही पण ठिकाणं पाहिले तुम्ही या कधीतरी नस्तनपूरला. किल्ला पडझड अवस्थेत आहे, पण माहिती खूप छान आहे, हरकत नाही. शनिदेवाचं दर्शन होईल. तर भेटू पुढल्या व्हिडिओत. धन्यवाद.